नक्कीच मित्रांनो, आता आपण सरांचं जे सुरुवातीचं जे आयुष्य होतं किंवा आर्मीमध्ये जॉईन होण्यापर्यंत जे आयुष्य होतं ते आपण त्यांच्याच शब्दामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यांनी एक लक्ष डिफेन्स करिअर अकॅडमी टाकलेली आहे, जी आपण पाहतोय आर्मीच्या भविष्यासाठी खूप महत्वाची आहे आणि देश कल्याणासाठी खूप महत्वाची आहे. आता आपण सरांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सर, एकंदरीत तुम्ही जी 17 वर्ष सेवा केली, देश 17 वर्ष जी सेवा केली, त्या सेवेमध्ये तुम्हाला कसा अनुभव आला आणि 17 वर्षामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे या 17 वर्षामध्ये काय अनुभव, एक चांगला अनुभव, एक सुखाचा अनुभव एकदा सांगा. सर्वात सुखाचा क्षण म्हणजे तो आपल्याला एक आपल्या लाईफ मध्ये वाटते की बाबा आपण जसं आता वर विमान बघतो किंवा एरोप्लेन ज्या टायमाला जात त्या टायमाला वाटतं की आपल्याला आपण एरोप्लेन मध्ये कधी बसणार. त्या टायमाला आम्ही फर्स्ट पोस्टिंग माझी ट्रेनिंग झाल्याच्या नंतर मणिपूरला गेलो. मणिपूरला गेल्यानंतर तिथून जी सुट्टी असायची ती कंपल्सरी एअर इंडियाच्या फ्लाईटनं असायची. म्हणजे आम्हाला पहिली सुट्टी मी ज्या टायमाला 28 म्हणजे पहिल्यांदा त्यावेळेस तुम्ही विमानामध्ये बसले, मग ते सुखाचा क्षण झाला तुमचा. माझ्या आयुष्यामधला म्हणजे सर्वात सुखाचा क्षण की बाबा त्या टायमाला आपण विमानामध्ये बसलो. त्याच्याहून जे समजा अतिशय सुखाचा क्षण होता त्या टायमाला माझा आर्मीचा रिझल्ट लागला होता, तो की जो की मी माझ्या आईला सांगितलं होतं की आई मी आर्मी मध्ये जॉईन झालो. मग त्या टायमाला ते एक क्षण आणि त्याच्यानंतर मी त्या टायमाला आम्ही विमानात बसलो. आता विमानामध्ये आपल्याला म्हणजे कल्पना सुद्धा नव्हती की बाबा आपण एक नॉर्मल आपल्याला ट्रेन मध्ये बसायचं सुद्धा माहित नव्हतं, तर आपल्याला नशिबानं आपल्या विमानामध्ये बसायला भेटलं. त्या टायमाला आम्ही विमानाचा प्रवास करायचा कसा. त्यानंतर आमचे जे सिनियर होते आमच्या सोबत होते, प्रत्येक क्षेत्रामध्ये कसं असते ज्याचा अनुभव थोडा आपल्या ज्युनियरला सांगावा लागतो. आम्हाला त्या टायमाला एअर इंडियाला मणिपूरला माझी पोस्टिंग होती. इम्फाळ मधून फ्लाईटने टेकअप करायचं आणि कलकत्त्याला लँड व्हायचं. त्या टायमाला आम्ही फर्स्ट लाईफ मध्ये आम्ही त्या टायमाला एअर इंडियाच्या फ्लाईटने आम्ही प्रवास केला. आमचा कमी जास्त 1 ते 1.5 तासाचा ते सफर होता विमानामधला पहिला. त्याच्यानंतर पूर्ण 3 वर्ष मी पूर्ण एरोप्लेनच माझा प्रवास होता. मग लास्टला वाटते की नको आता बस झालं बाबा, आपल्याला आता विमानाचं झालं, आता बस झालं. म्हणजे जे आपल्याला शेण म्हणजे पाहिजे होती ती आपण सगळे अनुभवली. बरं, आता तुम्ही एक आपल्या देशावरच एक पिक्चर निघालेला होता जुन्या काळामध्ये, संदेश है, काय ते गाणं आहे ना, संदेश है आते है हमें तड़पाते है. त्याच्यामध्ये एक वाक्य मला आवडलं की वही थोडी दूर है घर मेरा जहाँ रहती है मेरी बुढी माँ. मग ते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याच्यामध्ये प्रेमाचा पण किस्सा आहे. तुम्हाला कधी प्रेम झालं होतं का, किंवा त्या संदर्भात काय एकंदरीत? नाही, प्रेमाचं म्हणजे कसं आपल्या आयुष्यामध्ये कसं असते, प्रेम म्हणजे होणं त्या वयामध्ये एक साहजिक की होऊ शकते. पण तुम्ही जर तिकडे गेले प्रेमाकडे तर तुमचं आयुष्य इकडलं जाणार सगळं वाया. त्याच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीला कंट्रोल करून ती साईडला ठेवावं लागणार. जर तुम्हाला तुमची लाईफ बनवायची असेल तर एक कॉलेज लाईफ असते. त्या कॉलेज लाईफ मध्ये काही दिवस असतात, त्या टायमाला समजा असे क्षण येतात की त्या टायमाला मुलं मुली एकत्र येणं, प्रेम प्रकरण होणं, त्या गोष्टी होतात. पण आम्ही त्या गोष्टीपासून पहिले सावध होतो. आम्हाला माहित होतं आम्ही जर त्या गोष्टीमध्ये गेलो तर आपण आपलं पुढचं भविष्य दिसू लागलं ना आपल्याला, की बाबा आपल्याला पर्याय नाही. आपण जर आताच या भानगडीत पडलो तर पुढचं आपलं करिअर कसं करणार. त्याच्यामुळे तेवढं आम्ही गेलो नाहीत त्या गोष्टीच्या, म्हणजे आरी गेलोच नाही. त्याच्यामुळे आता पण एक आदर्श आपण घेऊ शकतो की जे IAS IPS मुलं असतात, त्या मुलांपुढे जरी समजा कुठल्याही प्रसंग आला तरी ते त्याच्यामध्ये जात नाही. कारण त्यांना माहित असतं की आपलं करिअर घडवायचं म्हणजे आपल्याला त्या गोष्टीपासून लांबच राहावं लागतं. तसं म्हणजे आम्ही त्या गोष्टीपासून सावधच होतो. आम्ही फक्त प्रेम करायचं कोणावर, आईवर आणि आपल्या भारत माते देशावर, या 2च गोष्टीवर आमचं जास्त प्रेम असायचं. असं एक आई वडील, त्याच्यानंतर आपलं कुटुंब, आपले भाऊ, जे की समजा आपल्याला, मला माझ्या भावाने आतापर्यंत कधीच थोडं पण काम करू दिलं. जर मी सुट्टीवर आलो तर मला पूर्ण म्हणजे सर्व गोष्टी म्हणजे हातामध्ये द्यायची की बाबा जे आपल्यापेक्षा मोठे असून आपल्याला एवढं हे करत. त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीवर प्रेम नाही जास्त, मग आपण कुटुंबावरच प्रेम करायचं. एकंदरीत 17 वर्षाच्या तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्ही देश सेवा 17 वर्ष केली, त्याच्यामध्ये अशी लढण्याची वेळ कधी आलेली आहे का? आली असेल तर कशी आली? एखाद्याला उडवलं का, म्हणजे आपल्या शत्रूला? बिलकुलच. त्याच्यामध्ये कसं असते त्या टायमाला, आता ह्या बाकी जे सर्वसामान्य माणसं आहेत, म्हणजे जे समजा ज्यांना परिचय नाही या गोष्टीचा, त्या
माणसांना थोडं समजा अलग वाक्य वाटतात ते हा त्या टायमाला आम्ही ऑपरेशनला जातो हम्म. किंवा ऑपरेशन असते ते ऑपरेशन म्हणजे हम्म. कमी जास्त 24 घंटे 72 घंट्याच्या टायमिंगचं ऑपरेशन असतं हम्म. त्या टायमाला तुम्हाला जेवणासाठी किंवा तुमचा जे भूक किंवा ताण लागल्याच्या नंतर तुम्हाला ज्या गोष्टी लागणार आहेत त्या कंट्रोल मध्ये असतात हा मग ते ऑपरेशन एक फोर्थचं ऑपरेशन अलग असतं हा तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला 72 तास काढायचे हम्म. त्याच्यामध्ये जेवण लिमिटेड आहे पाणी लिमिटेड आहे आणि तुमची जी हरकत असते ती समोरच्या माणसाला न कळली पाहिजे हम्म. बाबा यांची हरकत आहे. हा मग आम्ही असंच एक मणिपूरला असताना आमची कंपनी दुसऱ्या बाजूला ओपन केलेली होती हो हो त्या टायमाला आमचं 24 घंट्याचं ते ऑपरेशन होतं हा त्या टायमाला आम्हाला म्हणजे समोरची हरकत माहिती होती की कोण मिनिटं येणार आहे हो त्या टायमाला आम्ही आमची पेट्रोलिंगचा ग्रुप असतो हो 7 किंवा 8 माणसांचा असते त्या टायमाला आमची म्हणजे मिल्टन सोबत कॉन्टॅक्ट झालेला होता हो त्या टायमाला 4 किंवा 5 मिनिटं आम्ही मारले होते हम्म. ते समजा आम्ही मिल्टन मारलेला माझा ते आयुष्यातला पहिला टाइम हम्म. गेल्याच्या नंतर असं बरं नक्कीच आता ते तुमच्या याच्यावर 6 हे मेडल दिसत आहेत याचं नेमकं रहस्य काय म्हणजे काय असतं ते नेमकं हे मेडलचं रहस्य असं असते की समजा तुम्हाला 3-3 वर्षाची पोस्टिंग असते की माझी पोस्टिंग जशी फर्स्ट मणिपूरला होती त्या टायमाला मला मणिपूरला तुम्ही ज्या टायमाला 90 दिवसाच्या वर हो ज्या लोकेशन मध्ये दिवस काढसाल हम्म. त्या टायमाला तुम्हाला एक मेडल भेटत हो तर म्हणजे हे असं असतं का हे हा हा 90 दिवस तुम्ही जर मिल्टन्सी मध्ये काढली हो तर तिथं तुम्हाला एक मेडल भेटत हा त्या टायमाला पहिलं मेडल माझं मणिपूरमध्ये भेटलं होतं आम्हाला हा. आम्ही तिथं 3 वर्षाचा आमचा टाइम म्हणजे कालावधी होता 3 हा. वर्षाची पोस्टिंग होती आमची हो त्याच्यानंतर पहिलं मेडल भेटलेलं आहे आम्हाला हा त्याच्यानंतर हे असे म्हणजे प्रत्येक एक पीस असते एक फील्ड असते हो 3-3 वर्षे मणिपूरचे संपले त्याच्यानंतर आम्ही राजस्थानला आलो बिकानेरला हम्म. तिथून बिकानेर मध्ये आल्याच्या नंतर बिकानेर मध्ये हे मेडल भेटत नाही हम्म. प्रत्येक याच्या त्याच्या सिटी मध्ये भेटत नाही हा तर मग त्याच्यामुळं मग तुम्ही ज्या टायमाला बिकानेरची पोस्टिंग संपली त्यानंतर आम्ही जम्मूला गेलो हो जम्मूला गेल्याच्या नंतर मग दुसरं मेडल भेटलं आम्हाला हो तर असं हे प्रत्येक जम्मूचं एक मेडल आहे मणिपूरचं एक मेडल आहे माझं हा त्याच्यानंतर अरुणाचलचं एक आहे त्याच्यानंतर कारगिलचं एक आहे हा हायल्टी मध्ये असते हो. ओपी पराक्रम असते हे त्या प्रकारचे हे मेडल असते हो तर हे ज्या टायमाला तुम्ही पीस किंवा सिटी मध्ये येता हम्म. त्या टायमाला हे तुम्हाला मेडल लागून असतं तुम्ही ज्या टायमाला मिल्टन्स एरियामध्ये जाता हम्म. त्याच टायमाला तुम्हाला हे मेडल लागून हो त्या क्षेत्रामध्ये मी सक्सेस आहे हम्म. तर आज माझ्याकडं 50 ते 55 विद्यार्थी आहेत हो. 12 पास वाले ते पुढच्या फेब्रुवारी मध्ये हम्म. अप्लिकेशन करून एक्झाम द्यायला तयार आहेत हा आर्मीची बरं नाही हे एवढं तुम्ही सिस्टम हे असं एवढं छान बनवलं समजा तर हे बनवण्यामाग तुमच्या सपोर्ट मध्ये कोण होतं म्हणजे हे नियोजन कसं केलं तुम्ही ही आयडिया कशी आली एक म्हणजे अकॅडमी टाकण्याची अकॅडमी टाकण्याची अकॅडमी म्हणजे माझी पहिल्यापासूनच होती मी ज्या टायमाला भरती झालतो त्या टायमाला जास्त संख्या कुठं सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या भागातली मुलं असायची त्या टायमाला मी विचार केला की आपल्या भागातली मुलं का नाही की बाबा आपल्याकडे मुलं संख्या सर्वच आहे काही बरोबर पण आपल्या भागातली मुलं आर्मी मध्ये का नाही पहिला प्रश्न माझ्यामध्ये त्या टायमाला होता ज्या टायमाला आम्ही ट्रेनिंग करत होतो त्या टायमाला आमच्या सोबत जे पालक किंवा घरचे नातेवाईक त्या मुलाला भेटायला यायचे की दर रविवारी त्या मुलांचे रिलेशन भरतीवाले किंवा जे जवळचे त्यांचे तिथे भेटायला यायचे पालक आमचे पालक आमच्या कसम पिरियडला सुद्धा नाही मग हे दिवस आपल्या या जे नांदेड परभणी हिंगोली किंवा जे संभाजीनगरच्या या मुलावरून आले पाहिजे त्याच्या मागचं मेन कारण हे आहे माझं की जास्तीत जास्त संख्या आपल्या भागातली आर्मी मध्ये गेली पाहिजे ती पण माझ्या कॅम्पवरून जाणार बरं आता हे सगळे जे विद्यार्थी दिसायले तर हे कुठूनचे विद्यार्थी आपल्या एकंदरीत जिल्ह्यातले का महाराष्ट्रातून आलेले वेगवेगळ्या भागातले नाही आता सध्या तर आपल्या या 4 जिल्ह्यातले नांदेड परभणी हिंगोली आता जालन्याची मुलं आपल्याकडे येणार आहेत तर सध्याच्याला 4 किंवा 5 जिल्ह्यातली मुलं आहेत पण एक टाइम असा येईल की आपल्याकडं पूर्ण भारतातले सुद्धा विद्यार्थी येणार कारण तेवढ्या फॅसिलिटीज आपल्याला द्यायच्या त्यांना आता हे किती ऍडमिशन आहेत एकूण ऍडमिशन आपल्याकडे 115 ऍडमिशन झालेलं आहे माझ्याकडे कालच्या डेटमध्ये 115 मध्ये प्रेझेंट विद्यार्थी आपल्याकडे 80 ते 85 विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये काहीचा एक्झाम आहेत काही गावाकडे पालक बोलत काहीतरी समजा आपण थोडे असतात आजच्या डेटला आपल्याकडे 85 विद्यार्थी राहिला आहे 85 विद्यार्थी आहेत याच्यामध्ये मुलं किती आहेत आणि मुली किती आहेत एकूण 85 मध्ये
सध्या म्हणजे मुलांची संख्या आपल्याकडे 85. हा तर मुलीची संख्या आहे 14 ते 15 मुली आहेत, पण त्या मुली हा अपडाऊन वाले आहेत. आपल्याकडे मुलीचं निवासी बनवलेलं नाही आपण, हा कारण असं आपलं का? पहिलंच वर्ष असल्यामुळे आपण निवासी बनवू शकलो नाही. हा कारण त्याच्यासाठी लागणारा स्टाफ किंवा हम्म, ज्या लागणाऱ्या सुविधा आहेत त्या मुलीसाठी आपण पूर्ण करू शकत नाही. आणि एखाद्या वर्षामध्ये आमचा ज्या टायमाला रिझल्ट येईल हो. त्या टायमाला आम्ही निश्चितच मुलीचं पण करणार आहोत. हा त्याच्यासाठी थोडासा आम्हाला वेळ लागेल. आता हे इकडं काय आता हे दोन्ही पण हॉल मुलांसाठीच आहेत. हे मुलांसाठीच आहेत का? एका हॉलची कॅपॅसिटी आपली 45 मुलांची आहे. 45. दोन हॉलची आता कॅपॅसिटी आपली संपलेली. हा ऍडमिशन आमची ओव्हर ऍडमिशन झाली, त्याच्यामुळे आता मी हे आपल्या पाठीमागे जे दुसरा हॉल आहे हो हो ते बनवलेलं आहे. हा तर त्याच्यानंतर हे दोन हॉल झाल्याच्या नंतर आता जशी पोलीस भरतीची ऍड पडेल. हा. आरोग्यासाठी जेवण महत्वाचं, पाणी महत्वाचं. मग यासाठी तुम्ही कसं लक्ष घालताय तुमच्या याच्यामध्ये, जेवणामध्ये, याच्या सगळ्या नियोजनामध्ये, पोरांच्या हेल्थ बद्दल? ते कसं आहे, समजा तुम्ही कुठली आता सुरुवात करणार आहे, त्या टायमाला आम्ही एक सुरुवात केली. त्या टायमाला आम्ही एक संकल्प केलेला हो की बाबा आपल्या अकॅडमीचा ज्या टायमाला विद्यार्थी बाहेर जाईल हा त्या टायमाला त्या विद्यार्थ्यांना असं म्हणू नये की बाहेरच्या मुलांना की नाही यार तिथं जेवण चांगलं आहे. हो आपल्याकडं 200, 300 किंवा 500 जरी विद्यार्थी आले हो तर जेवण आपलं त्याच क्वालिटीचे. त्याच क्वालिटीचं भेटणार. कारण कसं असते, प्रत्येक जागेवर जे मालक किंवा चालक असते स्वतः, हो ते स्वतः तिथं म्हणजे त्याच्यामध्ये एवढा टाइम देत नाहीत किंवा जेवण स्वतः करत नाही. हम्म, प्रॉब्लेम जेवणाचं स्टँडर्ड डाऊन होण्याचे काय असते हम्म, की तुम्ही स्वतः मालक आहे, हो पण तुम्हाला त्या टायमाला ते जेवण त्या विद्यार्थ्यासोबत जर तुम्ही जेवली हो तरच तुम्हाला स्टँडर्ड माहित होईल. हो नाही तोपर्यंत स्टँडर्ड माहित होणार नाही ना की जेवणाचं काय. बरोबर आहे. तसं आता मी सकाळचा जे माझा नाश्ता असतो हम्म, ते माझा नाश्ता मी विद्यार्थ्यांसोबत करतो. जे हो. विद्यार्थ्यांना बनवते हो तेच नाश्ता मी खातो. हो त्याच्यानंतर आता दुपारचं जेवण आपण पाहिलं, हो जेवणाचं जे स्टँडर्ड आहे, हो. जे मी जेवतो तेच विद्यार्थ्याला देतो. हो असं नाही की मी समजा मालक आहे म्हणून मला अलग जेवण, हो तशातला काहीच प्रकार नाही. हो आपल्याला जे विद्यार्थ्याला जेवण आहे हो तेच जेवण मी जेवतो. त्याच्यामुळे मला ज्या ज्या टायमाला आपल्याला डाऊन व्हायला स्टँडर्ड त्या हा. टायमाला लगेच कळते, नाही मावशी हा, आज बरोबर. चपात्या हम्म. थोड्या जाड झाल्या किंवा भाजीला टेस्ट नाही, या गोष्टी आपण लगेच त्यांना सांगतो आणि ते स्टँडर्ड आपण सुधारून घेतो. हो. आता हे पाण्याचं नियोजन पण मस्त दिसतं. आता हे सांडिवलीचं पाणी आहे का? हा, हे आंघोळीसाठी. आंघोळीसाठी, समजा आंघोळीसाठी, प्लेट वगैरे धुण्यासाठी. हो. आणि मग पिण्याचं पाणी? पिण्याचं पाणी हे आहे, त्याच्यामध्ये बोरचं पाणी आहे आपल्याला प्यायला. हा बोर कंटिन्यू चालू असते. हो सोलरचं मोटर आहे त्याच्यामध्ये. हा पिण्याचं पाणी अलग आहे, युजचं पाणी तेच असते, पण हो हे कसं तिकडलं म्हणजे मिक्स होऊ नये काही. हा त्यांना जे समजा आरोग्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची, हो या गोष्टी याच्यातून आपल्याला ध्यान देऊन या गोष्टी बनवलेल्या आहेत. हम्म. जे की या पाण्याला कोणी टच करत नाही बाकी व्यतिरिक्त. बरोबर ना बरोबर. कोणी प्लेट देते ना काय, हा फक्त पिण्यासाठी पाणी यूज करतो. असं आहे का? आता हे इकडे टॉयलेट समजा फ्रेश होण्यासाठी पाणी वगैरे येतं, पाणी चालू राहतं का 24 तास? हो, पाणी कंटिन्यू चालू हा. आहे, लाईट कंटिन्यू असते. हा हा कुठल्या गोष्टीची कमतरता नाही सध्या, तर आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. हा हा. आणि ते तिकडं काय मग आता ते अजून एक्स्ट्रा बनवले? हे एक म्हणजे फॉर्म हाऊस टाईप मध्ये आहे माझं. हा हा त्याच्यामध्ये आता जे नॉनव्हेज वाले मुलं आहेत हा त्यांच्यासाठी. त्यांना अंडे किंवा चिकन हा ज्या टायमाला आम्ही 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून एखाद्या वेळेस बनवतो, हम्म. जे मुलं खाणार आहेत त्यांच्यासाठी. हा मग बाहेरून आणण्यापेक्षा मग आपण मुलं आपण स्वतःच करू. स्वतःच नैसर्गिक. आपल्याकडे जागा आहेत, हा एक नैसर्गिक तुम्हाला सगळं चांगलं भेटेल. चांगलं बाहेरून चिकन ते बॉयलर पोल्ट्री ते आणण्यापेक्षा हे गावरानी आपल्याला खायला भेटू शकतो. हा. त्याच्यासाठी ते प्लॅन बनवलेला आहे. बरं सर, एकंदरीत आता हे सगळं एवढं मोठं तुम्ही जवळपास किती एकरचा एरिया आहे? समजा 2-3 एकरचा तरी असेल ना? हे कमीत कमी 4 एकरचा एरिया आहे. एक मिनिट. 4 एकरच्या एरियामध्ये आपण जे मुलांना लागणाऱ्या सगळ्या सुविधा आहेत, त्याच्यामध्ये जे 400 मीटरचा ट्रॅक बनवलेला आहे आपण हो मुलांसाठी, म्हणजे धावण्यासाठी. हो त्यांना भरतीच्या वेळेस ज्या टायमाला त्यांचे हो 1600 मीटरची रनिंग असते, हो त्या 1600 मीटर मध्ये त्यांना हो टाइम दिलेला असते, त्या टाइम मध्ये ते हम्म. कव्हर करावं लागते. त्याच्यासाठी त्यांना प्रॅक्टिस साठी आपण हो. हे ट्रॅक बनवलेला आहे. त्याच्यामध्ये दररोज प्रॅक्टिस असते, त्यांची रनिंग असते, त्याच्यानंतर फिजिकल अजून त्यांची स्पीड कशी वाढवायची, हो. ते सगळ्या ट्रीट आम्ही त्यांना देत असतो. म्हणजे हे सगळं नियोजन आहे. नाही, हे तुम्हाला संकल्पना जी सुचली ज्यावेळेस तुम्ही 17 वर्षे देश सेवा केली, 17 वर्षानंतर तुम्ही गावी आल्यानंतर तुमचा एक मोठा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या नंतर तुम्ही 5-6 महिन्यामध्ये सगळं सेटल केले, उभं केले. एवढं सुचलं कसं तुम्हाला?
म्हणजे एवढी संकल्पना आली कुठून? सांगितलं कुणी का स्वतःच्या मनामध्ये? नाही, मी हे स्वतःच्या मनाने केली. याच्यामध्ये दोन माझे म्हणजे जसं प्रत्येकाला कोण ना कोणतरी एक आयडिया हा. देणारा किंवा म्हणजे एक मित्र असते. हो. तसे मला दोन मित्र आहेत. हम्म. म्हणजे त्यांनी म्हणजे आम्ही कुठलाही समजा सब्जेक्ट त्याचा किंवा माझा काही पण असो, हा. ज्या टायमाला आम्ही ती गोष्ट करतो की यार नाही मला ही गोष्ट करायची, हा. या गोष्टीमध्ये सक्सेस राहील का. हा. तर मग तसं त्या टायमाला मी रिटायरमेंट आल्याच्या नंतर हा. माझ्या दिमागामध्ये एक प्लॅन आलता की नाही मी मोठ्यामध्ये जायचं, एक आडत दुकान काढायचं. हा. ट्रेडिंग कंपनी असते ना हळदीची, हो हो. त्याच्यामध्ये मला जायचं होतं. हम्म. मग नंतर थोडे दिवस काही दिवस मी अभ्यास केला जाऊन हो. मोंढ्यामध्ये. हा. त्या टायमाला म्हटलं नाही यार, म्हटलं इथं कसं असते आता एक आपल्या महाराष्ट्रातले गरीब शेतकरी आहेत. हो. तर आपण तिथं कसं असते त्याच्यातून येणाऱ्या गोष्टी आहेत हम्म. किंवा येणारा पैसा आहे हम्म. तेवढं आपल्याला समाधानकारक हो नव्हतं. बरोबर. त्याच्यामुळे म्हटलं नाही, आपल्याला जे पैसा किंवा आपल्याला इथून पुढे जे आपल्या लाईफ मध्ये जायचंय, हम्म. आतापर्यंत आपण जेवढं इमानदारीने केलं तेवढंच इमानदारीने आपल्याला आता पण करायचं. हा. मग याच्यामधून एक पूर्ण आपली देश सेवा आहे, त्याच्यानंतर आपलं नाव आहे, हम्म. आपल्या घराचं नाव आहे, हम्म. आपल्या गावाचं नाव आहे. तर ह्या गोष्टी सगळ्याच यातून आपल्याला भेटायच्या. त्याच्यामुळे मी समजा ही मार्ग निवडला. असं. बर सर, आता हे सुट्ट्या वगैरे कशा असतात आर्मी? आता तुम्ही जे 17 वर्षाची सेवा केली, तुम्हाला भरपूर असा मोठा अनुभव आहे. सुट्ट्या वगैरे कशा असतात? आता जे नवीन जे पोरं लागलेले असतात किंवा ज्यांना लागायचे, समजा जे ज्यांना आर्मी मध्ये जॉईन व्हायचे, त्यांच्यासाठी आता जे सुट्ट्याचा दिनक्रम वगैरे कसा असतो? तुम्हाला सुट्ट्या मिळतात का? इमर्जन्सी असेल किंवा कसे असतात वर्षभरातून सुट्ट्या कशा? त्याच्यामध्ये कसं असते, सुट्टी तुम्ही ज्या टायमाला आर्मी मध्ये जॉईन होता त्या टायमाला तुम्हाला वर्षामधून 90 दिवस सुट्ट्या असतात. हो. कधी 90 दिवस सुट्ट्या तुम्ही घ्यायच्या कशा? हो. की बाबा आपण एकदा जर 90 दिवस घेतल्या तर मग राहिलेले 9 महिने आपण काय करणार? हो. किंवा 9 महिने ह्या कालावधी ड्युटीवर जास्त वेळ आपण घालू शकत नाही. हो. मग त्या टायमाला काय करते, जे समजा आपल्या युनिटचे जे हम्म. अधिकारी असतात हो. किंवा आपल्यावरचे जे मोठे साहेब असतात, हो. त्या टायमाला ते साहेब काय करतात की एक प्लॅन करतात हम्म. की नाही बाबा आपल्याकडे 40 किंवा 50 हा. मुलं आहेत, तर हो. यांच्या सुट्टीचा प्लॅन काय करायचा. हम्म. मग त्या टायमाला ते सांगतात नाही तू 3 महिन्यानंतर 1 महिना सुट्टी जा. हो. तर 3 महिन्यानंतर आपण जर 1 महिना सुट्टी आलो तर आपल्याला 9 महिन्यामध्ये 3 वेळेस सुट्टी येऊन आपले 3 महिने म्हणजे वर्ष कम्प्लीट होतं. तर तुम्ही ते प्लॅन करून येऊ शकता. मग त्याच्यामध्ये कसं असते, ज्या टायमाला तुम्ही सुट्टी असेल त्या टायमाला कधी एखादा सण भेटते, कधी भेटत नाही. मग त्या टायमाला एक अलग प्रकारची फिलिंग होती, नाही यार आपल्याकडे सगळं काही आहे, पैसा आहे सगळं, पण आपल्याला सण भेटन. त्या गोष्टी अशा म्हणजे बऱ्याच असतात त्या टायमाला अनुभवायला भेटतात. आता जे नवीन आर्मीची आता इथं पोरं जे आहेत भरती करतात किंवा एकंदरीत महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये जे आर्मीचं स्वप्न बघू पाहतायत 10वी 12वीच्या नंतर, त्यांना वाटतं आर्मी मध्ये लागावं आपण, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? समजा स्पेशल समजा त्या पोरांसाठी. नाही, मी त्यांना म्हणजे मुलांना एक संदेश देऊ इच्छितो की बाबा तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला या गोष्टीमध्ये गेले तर कमी वयामध्ये, म्हणजे कसं आहे, आज माझं वय 36 वर्षे 37 वर्ष रनिंग आहे, 36व्या वर्षी माझी रिटायरमेंट झाली. एवढ्या कमी वयामध्ये तुम्हाला सर्व काही भेटू शकत नाही. आणि या जर नोकरीमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या सर्व सुख सुविधा या गोष्टीमध्ये भेटणार आहे. या नोकरीमध्ये जे की तुम्हाला गेल्या गेल्या पेमेंट चालू आहे. तुम्ही इकडे डिग्री करा, 2 डिग्र्या करा, 4 डिग्र्या करा, आपल्याला तर माहितीच चांगल्या प्रकारे की आज बेकारी किती प्रमाणात जास्त प्रमाणात वाढ. तुम्हाला स्वतः मेहनत करायची याच्यामध्ये. 1 किंवा 1.5 वर्ष मेहनत करा आणि तुम्ही नोकरी मिळवा. अतिशय म्हणजे फक्त एकट्याला परेशानी थोडी आहे, पण बाकी तुमचं कुटुंब आहे, तुमचं घर आहे, पूर्ण सुखी राहणार. याच्यामध्ये तुम्हाला फॅसिलिटीज पण तशा भेटणार आहे. आता तुम्हाला 10 किंवा 12वीवर माझं रिटायरमेंटच्या टायमाला 1.25 लाखापर्यंत पेमेंट होतं. एवढं 10वी किंवा 12वीवर तुम्हाला 1.25 लाख रुपये पेमेंट इकडे कोणती संस्था देणार आहे? जी संस्था ती आर्मीवाली संस्था आहे की तुम्हाला पूर्ण सुविधा किंवा एवढं स्केल तुम्हाला द्यायची डायरेक्ट 1.25 लाख. याच्यामध्ये तुम्हाला मेडिकल फॅसिलिटीज आहे, त्याच्यानंतर कॅन्टीन सुविधा आहे, त्याच्यानंतर तुम्ही जे लागणार साहित्य किंवा आता ही माझी गाडी आहे, तर या गाडीला जर समजा मी ही कॅन्टीन थ्रू गाडी घेतलेली, जर तुम्ही बाहेर घेतली तर तिचं रेट म्हणजे डायरेक्ट तुम्हाला 1.5 ते 2.25 लाख रुपयाचा फरक आहे. अशा सुविधा जर तुम्हाला पाहिजे असले तर स्वतः मेहनत घ्यावाच लागणार आहे थोडी, आणि ह्या सुविधेचा फायदा आपण घेऊ शकतो. बरोबर सर. आता ते मी ऐकलंय, आता ते खरं किती खोटं किती माहित नाही, स्वतः मी तुम्हाला विचारतो, आर्मी मध्ये ते असं तुम्हाला दारू वगैरे भेटायची का
म्हणजे दारू वगैरे काय असते ना आर्मी वाल्यांना, तुम्हाला काय भेटायची, तुम्ही घ्यायचे काय, असं काय किस्सा एखादा? हा. तर तसं म्हणजे दारूचं काय नाही, शेवटी दारूच असते. हो तुम्ही आर्मीची दारू असो हो किंवा आपली बाहेरची असो, हो. पण दारून मला म्हणजे असं खूप अनुभव भेटलेला आहे. हम्म. किंवा माझ्यासोबतचे जे मित्र होते, हो ड्युटीवरचे मित्र आहेत, हो तुम्ही गावाकडे बी सर्वसामान्य समजा फौजी सुट्टीवर येते, हो. त्या टायमाला पहिले गावाकडची माणसं म्हणजे काय आणलंच का नाही, हा तेच म्हणायचे, हा, एखादा काय आर्मी आणलंस मॅन का? आला की काय आणलंस म्हणजे हा. दारूच आणली की नाही आणि डायरेक्ट तुम्ही असं त्याला बोलतात. विचारत नाहीत की यार तू किती दिवस सुट्टी आलास, हा. तुझी पोस्टिंग कुठे आहे, हा. पहिलं त्याला काय विचारणार, काय आणलं आणलंस की का नाही? नाही? हा. आणलं तर चांगलं, नाही आणलं तर मग नाही मालक, तू हा, वेगळंच आहे बरोबर माणूस. बरोबर. आहे का नाही? हम्म. तर दारू शेवटी दारू असते. त्याच्यामुळं अजून माझे 17 वर्ष मी नोकरी करून आलो, पण अजून दारूकडे मी अजून आहारी गेलेला नाही. म्हणजे घेतलीच माझ्या नाही. आयुष्यामध्ये अजून मी एक दारूचा थेंब सुद्धा पिला नाही. हा. हे म्हणजे दारू मी पितो किंवा नाही पितो हे माझ्या बायकोला सुद्धा माझ्या भरोसा नव्हता. नाही ते हा. म्हणायची तुम्ही आर्मीमध्ये हा म्हणजे आर्मीमध्ये पितच असतात पितात. दारू. हा. म्हणजे आता जवळची व्यक्ती, सर्वात जवळची व्यक्ती कोण असते? पत्नी. आपली लाईफ पार्टनर. हा. मग तिला सुद्धा मग मी तिला विश्वास दिला की नाही बाबा मी खरंच दारू पित नाही. हा. पण आता सगळ्याला माहिती, तिला पण माहिती, घरी पण माहिती, पूर्ण गावाला पण माहिती की नाही हा दारू पित नाही. तुम्ही नाही प्यायचे, पण तिकडून द्यायचे तर घेऊन यायचे की नाही घरच्यांचं, म्हणजे घरचे कोणी प्यायचे किंवा अजून मित्र परिवार समजा तुमचे प्यायचे असेल तर म्हणजे विठ्ठलराव यायले तर घेऊन या 2-4 खंबे नाही असं काही? मी 1-2 वेळेस आणली होती दारू. हा. पण त्यावेळेस मग नंतर कसं म्हटलं नाही आता एक हा. आर्मीची दारू काय असते. हो त्या टायमाला मी काय केलं की बाबा नाही, आणले आपल्या जवळचे जे माणसं आहेत हो. त्यांना बोलवलं शेतामध्ये, सगळ्याला दिली. हा. दिल्याच्या नंतर मग त्यांनी काय केलं, जी उरलेली होती हो. हा. बॉटल मध्ये राहिली होती, मग त्यांनी 2-3 दिवस दारू केली. त्यांनी पिल्याच्या नंतर मग ते म्हणजे एकदम असे नशेमध्ये तुटून हा. मग आपण काय बोलायलो काय नाही ते काहीच कळलं नाही. काहीच नाही. मग त्या टायमाला मी कानाला खडा लावला हम्म. की बाबा आज आपण दारू आणायलो, हा. आपल्या दारूमुळे समजा जर याला व्यसन लागलं हम्म. तर याचे व्यसन सुटणं अवघड आहे. हा ते पण बरोबर. मग त्याच्यामुळे मी आतापर्यंत कधीच दारू आणत नाही, किंवा घरच्यामध्ये माझे भाऊ पण पित नाहीत, हम्म. आमच्या घरी कोणी दारू पित नाही. हा. त्याच्यामुळे मी आणतच नाही. मला कोणी चांगला म्हणू किंवा वाईट म्हणू, हम्म. तर ती एक आपल्याला माहिती आहे की दारू वाईट आहे, मग त्याच्याकडे आपण जायचंच नाही. हा. त्याच्यामुळे मी दारू आणत नाही. मला आता पण 4 बॉटल भेटतात गव्हर्नमेंट कडून, मला 4 बॉटल लागू आहे. पण मी फ्री मध्ये आणतच नाही. भेटतात का त्याच्यासाठी काही पैसे द्यावे लागतात? नाही, फ्री मध्ये हा. नाही, त्याला तुम्हाला पेमेंटच द्यावं. थोडेफार पैसे. हा, त्याच्यामध्ये हा. थोडा म्हणजे रेट कमी असते. हा. ते रेट कॅन्टीनची प्राइस अलग असते. त्या हा. प्राइस मध्ये समजा तुम्ही बाहेर जर बॉटल घेतली तर ती जास्त कॉस्टली असते, तिकडे कमी असते. हम्म. त्याच्यामुळे पण कसं बी असो, कॉस्टली असतं किंवा कमी असतं, आपण पितच नाही तर आपल्याकडून बाबा ती पापाचं काम करायचं. बरोबर. आपण संकल्प केलेला आहे हा. की आपल्या हातून जे काही कार्य होईल ते चांगलंच होणार आणि भल्यासाठीच होणार. त्याच्यामुळे मग ही वाईट व्यसन 2 शिवा जरी दिल्या मित्रांनी की नाही तू लईच आणतेच नाहीस, बाकीचे मिलिटरीवाली कसे आणतात आणि तू काऊन आणत नाही, बाबा तुला जर माझे समजा क्वालिटी जर पसंत आहे किंवा माझ्यातल्या जर काही गोष्टी तुला चांगलं वाटत असल्या तर तू मला चांगलं म्हण, नाही तर म्हणू नकोस. पण मी असे पापाची किंवा हे काम करणार नाही. बरं, तुम्ही 17 वर्ष देशसेवा केलेली आहे. या 17 वर्षामध्ये जेवढा तुम्हाला आदर मिळालाय आणि जेवढा तुम्हाला सन्मान दिलाय, एवढा सन्मान दुसऱ्या नोकरीमध्ये किंवा दुसऱ्या जॉब मध्ये भेटला असता का? निश्चितच नसता भेटला नसता. कारण हे निवडलेलं क्षेत्र म्हणजे हे अतिशय म्हणजे प्रत्येक माणसाला कसं असते, ज्या टायमाला आम्ही आर्मी होईल त्या टायमाला आमच्या गाड्या किंवा आम्ही जायचं कुठं बाहेर फिरलेला बाय की बाबा त्यांच्या मनामध्ये एक फौजी किंवा आर्मीची जी इज्जत असते तेवढी इज्जत तुम्हाला कुठल्याच नोकरीमध्ये नाही. आणि ज्या गोष्टी समजा तुम्हाला भेटणाऱ्या असतात आर्मीकडून त्या कोणाकोणीच भेटू शकत नाही. तुम्ही आमदार खासदार कोणी पण असू द्या, ज्या गोष्टी आपल्याला बघण्याचा दृष्टिकोन माणसाचा असते आपल्याकडे अलग असते, त्यांच्याकडे अलग असते. तर ह्या गोष्टी बाकी निश्चितच मी सांगू शकतो की दुसऱ्या नोकरीमध्ये भेटू शकत नाही. जेव्हा तुम्ही देश सेवा करत होते त्यावेळेस तुमचा निवृत्तीचा वेळ होता, त्यावेळेस सोबत तुमचे मित्र असतील ना तिकडे, तर त्यावेळेसचा क्षण कसा होता आणि तिथलचा एखादा म्हणजे लय जिवलग मित्र, जवळचा मित्र, सेवानिवृत्तीच्या वेळेसच्या तुमच्या भावना काय होत्या? कसं असते, आपल्याला समजा 2 कुटुंब असतात. म्हणजे नोकरी लागल्याच्या नंतर 2 कुटुंब. एक कुटुंब असते की आपलं घर परिवार, फॅमिली, मुलं, हे परिवार झाला आपला. त्याच्यानंतर आपण जिथे नोकरी करतो, जसे की आज माझा 16 मराठा, ते माझं दुसरं कुटुंब की तिथले जे समजा आपले सिनियर्स होते, ते सिनियरनं आपल्याला समजवलं, आपल्याला घडवलं, तर ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला तिथे गेल्याच्या नंतर कळतात. आपण सुट्टी वर्षामधून 3 महिने गावाकडे काढत होतो,
आणि 9 महिने आपण फौजमध्ये काढतो. तर मग त्या टायमाला आपल्याला जे एक आपलं घर म्हणून तिथे राहावं लागतं. तुम्ही जर समजा म्हणले नाही मी नोकरीला आहे, सरकारी नोकरी आहे, नाही आपल्याला काही गरज नाही, तर त्या गोष्टी तिथे जमत नाही. कारण तुम्हाला सुखामध्ये दुःखामध्ये जे कामी येणार आहे ते तुमच्या सोबतचे मित्रच येतात. तसा माझा एक सातारचा मित्र होता, म्हणजे अतिशय माझा क्लोज फ्रेंड. त्यानं 17 वर्षानंतर रिटायरमेंट घेतली, मी पण घेतली. 17.5 वर्षानंतर माझं प्रमोशन झालेलं होतं, तरी पण मी रिटायरमेंट घेतली. अतिशय आता तो मला तिकडून कॉन्टॅक्ट असते सारखाच. आणि मी ज्या टायमाला रिटायरमेंट होत होतो त्या टाइम म्हणजे त्या गोष्टीची हे होती की नाही बाबा आपला कोणीतरी माणूस आपल्याला सोडून चाललाय, इथून पुढे आपल्याला मग सहारा कोणाचा असतो. काही ना काहीतरी समजा मी ज्या टायमाला नवीन युनिटला गेलो त्या टायमाला आपल्या भागातलं कोणीच नव्हतं. त्याच्यामुळे नांदेडचा एक सिनियर होता, त्यांनी मला सांगितलं होतं नाही तुला काहीतरी असं अलग चालावं लागतं, तू तुझा बेस बनव, तुझी ओळख बनव, त्याच्यानंतर तू म्हणजे जास्त म्हणजे समतोल राहशील. नाही तर मग कसं असते समजा इकडून आला तिकडे जाणार, तिकडून आला इकडे जाणार, असं म्हणजे फिरण्यावर जास्त असतं. त्या टायमाला जे माझ्या सोबतचे होते ते म्हणजे म्हणत होते नाही सर जाऊ नका तुम्ही, मग तुम्ही गेल्यानंतर आमचं कसं होणार. म्हणजे मी सिनियर असल्यामुळे माझ्या जबाबदाऱ्या होत्या त्या, त्यामुळे ते मुलं म्हणायचे नका सर जाऊ नका. कसं असते आज न उद्या तुम्हाला रिटायरमेंट व्हावंच लागणार. जास्त दिवस 24 वर्ष 28 वर्ष त्याच्यामध्ये जसं प्रमोशन होईल तशी नोकरी तुमची ऑटोमॅटिक वाढत असते. तशी माझी नोकरी 24 वर्ष होती, मी 18 वर्ष नोकरी करून वापस आलो. सुखरूप तुम्ही 17 वर्ष सेवा केली आणि सुखरूप तुम्ही सेवानिवृत्ती पण घेतलेली आहे. पण या 17 वर्षाच्या तुमच्या सेवेमध्ये एखादा जवळचा मित्र असेल किंवा सोबतच्या तुमचा जे बटालियन असतं त्याच्यामध्ये एखादा वगैरे शहीद झालेला आहे का? हो असेल तर तो अनुभव कसा होता तुमचा? तो अनुभव म्हणजे अतिशय म्हणजे ती रात्र म्हणजे पूर्ण अशी रात्र म्हणतात ना माणसं ती काळी रात्र असते. काळी रात्र तशी आमच्यासाठी ती काळी रात्रच होती. ज्या टायमाला आम्ही जम्मूला होतो त्या टायमाला पाकिस्तान आणि जम्मू आपल्या जम्मूचं आमचं जे ठिकाण होतं राहायचं ते फक्त 100 मीटर किंवा 150 मीटर असं मीटर म्हणजे पाकिस्तान बॉर्डरवर तुमची ड्युटी होती का? एकदम बॉर्डरवरच बिलकुल जवळ. म्हणजे आपण आता एवढं जे अंतर आहे 100 मीटरचं, एवढ्या अंतर मध्ये आमचे इकडून आम्ही होतो समोरून पाकिस्तान. पण एक सीज फायर केलेला असतं, सीज फायर की बाबा तुम्ही फायर करायचं नाही आम्ही फायर करायचं, हे म्हणजे करार वरच्या लेवलवर असतात, ते आपल्या खालच्या लेवलला म्हणजे त्या गोष्टी माहित नसतात. पण ते काय म्हणतात नाही आपला सीज फायर आहे त्याच्यामुळे फायर करायचं नाही. पण जम्मू मध्ये तुम्हाला गॅरंटी नाही, कधी पण तिथं कधी पण फायर होते, कधी पण सीज फायर उल्लंघन आपण न्यूज वर बघतच असतो. म्हणजे हा उल्लंघन हा पाकिस्तानच करतो नेहमी, म्हणजे चर्चेचाच विषय, नेहमी चर्चेचाच विषय. ते पण नंतर त्यांच्यावर असते ना, आपण फायर तर चालूच असते आपला पण कंटिन्यू, त्याचे पण जवान आपल्या जवानाकडून मारले जाते. पण ज्या टायमाला आम्ही पोस्टवर होतो आम्हाला ड्युटी दिलेली होती, आम्हाला जे 15 किंवा 16 किलोमीटरचा एरिया असते त्या टायमाला आमची तुकडी तिथं त्या एरियामध्ये असते. त्या टायमाला त्या तुकडीवर एक पोस्ट असते, पोस्ट म्हणजे पूर्ण प्रोटेक्शन मध्ये असते. तुमच्या वरून जरी बॉम्ब पडला तरी तुमच्या पोस्ट मध्ये फायरिंग झाली होती का एकदा? तर फायरिंग म्हणजे नॉर्मल AK-47 किंवा इंसास रायफलची फायरिंग होती, डायरेक्ट तुमची बॉम्ब वाली फायरिंग होती. तर त्या फायरिंग मध्ये संध्याकाळी अचानक माझ्या सोबतचे समजा आमचे सहकारी होते, आम्ही झोपलो होतो. ड्युटी संपल्यानंतर मध्ये अंडरग्राउंड मध्ये येऊन झोपायचं असतं, आणि जे ड्युटीवाली मुलं असतात त्यांना पोस्ट मध्ये असतात. पण याला एक कॉल आला टेलिफोनचा, सरकारी कॉल, की बाबा तुमच्या जवळ ड्युटीला कोण कोण आहे किंवा कोण म्हणजे ड्युटीवर आहे, पेट्रोलिंग कोणाची चालू आहे ते विचारपूस करण्यासाठी कॉल आला. आणि तेवढ्यामध्ये तो कॉल उचलण्यासाठी बाहेर आला. फायर तिकून चालू केला, म्हणजे डायरेक्ट ते फायर म्हणजे तुमचा मोठ्या बॉम्बचा होता, त्याच्यामुळे बॉम्ब जरी समजा साईडला पडला 50 मीटर तर नक्कीच मित्रांनो, सरांकडून आपण जी काही माहिती होती ती संपूर्ण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरांनी 17 वर्ष सेवा केलेली आहे आणि 17 वर्ष सेवा केल्याच्या नंतर लक्ष्य करिअर डिफेन्स अकॅडमी टाकलेली आहे. जे आर्मीची स्वप्न विद्यार्थी पाहतात त्या विद्यार्थ्यांची स्वप्न साकार होण्याकरिता किंवा त्या विद्यार्थ्यांची स्वप्न साकार होण्याकरिता किंवा परिपूर्ण होण्याकरिता या संस्थेचं, या लक्ष्य डिफेन्स करिअर अकॅडमीचं एक महत्वाचं योगदान भविष्यामध्ये देशासाठी असणार आहे. त्यामुळे सर तुम्ही आमच्या चॅनलला महत्वपूर्ण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि सरांनी भारत पाकिस्तान बॉर्डरवर एक आपली 17 वर्ष सेवा केली आणि दुश्मनाच्या छाताडावर पाय देऊन, दुश्मनाच्या छातीवर पाय देऊन असंख्य दुश्मन मारून भारत मातेला आतापर्यंत आपण जर पाहायला गेलो तर देशाचं संरक्षण आतापर्यंत त्यांनी 17 वर्षाच्या त्यांच्या कालखंडामध्ये, त्यांच्या काळामध्ये केलेलं आहे. सर आपले मनापासून धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद.